ओल्या नारळाची करंजी बऱ्याच वेळेला आतील सारणामुळे मऊ पडते. कधी कधी तर सारणाला पाणी सुटते आणि करंजी लवकर खराब होते. अशा तक्रारी तुम्हालाही येतात का? तर मग हा व्हिडिओ नक्की पहा. कारण इथं मी कणिक कशी मळायची, इथपासून सारण कसं बनवायचं, करंजी तेलात कशी तळायची, या प्रत्येक गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. भरपूर टिप्स सोबत आजची रेसिपी शेअर केली, त्यामुळे सारणाला अजिबात पाणी सुटणार नाही, तुमची करंजी मऊ पडणार नाही. अगदी 5 ते 6 दिवस ही करंजी तुम्ही घरामध्ये ठेवून खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही. आणि अगदी शेवटची करंजी संपेपर्यंत ती तितकीच खुसखुशीत राहते. करंजी तुम्ही बघू शकता, अगदी खुसखुशीत झालीये. छान रसरशीत असं आतलं सारण आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण करंजीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. रवा घेत असताना असा हलका हाताने दाबून भरून घेतलाय. याचं वजनी प्रमाण म्हणाल तर वजनाने 150 ग्रॅम हा रवा आहे. आता यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने 1 वाटी मैदा घालायचा आहे. वजनाने 100 ग्रॅम हा मैदा आहे. इथे आपण मैदा आणि रवा दोन्ही सारख्याच वाटीने मोजून घेतलंय. तरीही याचं वजनी प्रमाण वेगळं आहे, कारण मैदा हा वजनाने हलका असतो आणि रवा वजनाने जड असतो. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस एकसारखे मिसळून घेतलेत. यामध्ये आपल्याला घालायचे तेलाचं मोहन. तर त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. याला चांगलं कडकडीत गरम करून घेऊ. मेजरिंग कपचा जो सेट असतो त्यामध्ये 1 टेबलस्पून असा हा चमचा असतो. हा चमचा किंवा हा टेबलस्पून तुमच्याकडे नसेल तर घरातील पोहे खाण्याच्या या चमच्याने तुम्ही तेल मोजून घेतलं तरी चालेल. जर या चमच्याने तुम्ही तेल मोजून घेणार असाल तर 6 चमचे आपल्याला तेल घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. प्रमाण अगदी सारखंच आहे, तूप मात्र वितळून वापरायचं. कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन या पिठावरती घालून घेऊया. आता सुरुवातीला हे खूप गरम असतं, त्यामुळे याला चमच्याने एकत्र मिसळून घ्यायचंय. हाताला थोडं सोसवेल इतकं कोमट झालं की मग हाताने हे मोहन या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया. हे पहा, या पद्धतीनं हे तेल आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचंय. पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणजे मग एकूण एक करंजी आपली छान खुसखुशीत अशी तयार होते. संपूर्ण पिठाला तेलाचं मोहन चोळून झालं की हाताने अशी मूठ वळून बघायची. मूठ अगदी वळली जाते आणि लगेच सुटली पण जाते. याचा अर्थ आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि आपण नेहमी पुरीसाठी मळतो ना, त्यापेक्षा थोडी मऊसूत अशी कणिक भिजवून घ्यायची, कारण यामध्ये आपण रवा घातलाय आणि रवा भरपूर पाणी शोषून घेतो आणि पीठ घट्ट होतं. त्यामुळे आपल्याला कणिक थोडी मऊसूत भिजवायची, पण सैलसर अजिबात पडू द्यायची नाही. तर इथे पहा, खूप घट्ट नाही पण खूप सैलसर पण नाही, साधारण मऊ अशी कणिक मी भिजवून घेतली. आता ही कणिक झाकून किमान अर्धा तास भिजत ठेवायची आणि तोवर यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी इथं कढईमध्ये आपल्याला घ्यायचंय 2 चमचे साजूक तूप. आता हे तूप चांगलं गरम करून घेऊ. तूप गरम करून घेतलं की सर्वात आधी यामध्ये आपल्याला सुकामेवा परतून घ्यायचा आहे. तर इथं मी काजू आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकता किंवा स्किप केलात तरी चालेल. काजूचे इथं मी छोटे तुकडे केलेले आहेत आणि मनुका सुद्धा एकामध्ये 2 भाग करून घेतलेले आहेत. याला हलकंसं भाजून घेऊयात. गॅस मध्यम ठेवलाय आणि मिनिटभर सतत हलवत राहून हा सुकामेवा परतून घेतला. मनुके चांगले फुललेले आहेत. काजूला हलका तांबूस रंग आलाय. प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कढईमध्ये जे तूप शिल्लक राहिले याच तुपामध्ये आपल्याला घालायचंय ओल्या नारळाचं चव. तर ज्या वाटीने आपण रवा मैदा मोजून घेतला त्याच वाटीने ओल्या नारळाचा चव सुद्धा 2 वाटी मोजून घेतलाय. ओलं खोबरं घेत असताना खोवूनच घ्यायचं, म्हणजे नारळाचं चव इथं वापरायचंय. मिक्सरमध्ये फिरवलेलं किंवा किसून घेतलेलं खोबरं वापरायचं नाही. आता नारळ खोवण्यासाठी जर घरी काही नसेल तर मिक्सरमध्ये फिरवलेला किंवा किसलेला नारळ तुम्ही वापरू शकता, तर त्यामुळे करंजीच्या चवीमध्ये नक्कीच थोडासा फरक पडतो. आता हे खोबरे तुपामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय, कारण यामध्ये बराचसा ओलसरपणा असतो आणि जर हा ओलसरपणा असाच शिल्लक राहिला तर करंजीच्या सारणाला पाणी सुटून करंजी लवकर मऊ पडण्याची शक्यता असते. याशिवाय करंजीच्या सारणाला पाणी सुटल्यामुळे करंजी आपली लवकर सुद्धा खराब होते. म्हणून साधारण 1.5 ते 2 मिनिटं तुपामध्ये हे खोबरं चांगलं परतून घ्यायचंय. तर हे पहा, गॅस कमी जास्त करत हा ओला नारळ या तुपामध्ये मी 1 ते 1.5 मिनिटं चांगला परतून घेतला.
आता यामध्ये आपल्याला घालायची 1 चमचा खसखस आणि पुन्हा याला अर्धा मिनिट परतून घेऊया. खोबरे चांगलं गरम झालेलं असतं, त्यामुळे खसखस पटकन भाजली जाते. अर्धा मिनिट याला मी पुन्हा परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचे सारख्याच वाटीने 1 वाटी गूळ. वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम हा गूळ आहे. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत याला परतून घेऊया. गूळ मी इथं चिरून वापरला होता, त्यामुळे मिनिटभरातच गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. गूळ वितळल्यानंतर हे तुम्ही बघू शकता, इथं थोडंफार पाणी सुटल्यासारखं दिसत आहे. आता हे पाणी आटेपर्यंत किंवा हे मिश्रण थोडंसं सुकं होईपर्यंत परतून घ्यायचंय. सारणामधल्या गुळाचं पाणी आटेपर्यंत याला परतून घेतलं की सारण बरेच दिवस तसंच राहतं, नंतर लवकर खराब होत नाही. तर पहा, पुन्हा 1 मिनिटभर कमी ते मध्यम आचेवरती मी इथं सारण परतून घेतलं. खूप कोरडं पण करू नका. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा वेलची पावडर. तर इथं मी वेलचीचे दाणे जाडसर कुटून घेतलेत. याने सारणाला चव आणि स्वाद दोन्हीही खूप छान येतं. थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आणि सुरुवातीला तळून घेतलेले सुकामेवा यामध्ये घालू. सगळं एकजीव मिसळून घ्यायचं आहे आणि सारण पूर्णपणे गार करून घेऊ. गॅस बंद केल्यानंतर वेलची जायफळ पावडर घातली की शेवटची करंजी संपेपर्यंत याचा स्वाद टिकून राहतो. करंजी अतिशय सुंदर लागतात. तर सारण इथं थोडा वेळ बाजूला ठेवूयात. तोवर इथे पहा, आपलं पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे. यामध्ये जो रवा आपण घातला होता तो सुद्धा चांगला फुललेला आहे. आता वरुठा घ्यायचा आहे आणि याला असं या पद्धतीने कुटून घ्यायचं आहे. थोडंसं कुटून झालं की याची घडी करायची आणि पुन्हा याला कुटून घ्यायचं. पुन्हा घडी करायची, पुन्हा याला कुटून घ्यायचं. असं साधारण 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगलं चेचून घ्यायचं आहे. म्हणजे मग करंजीला भरपूर पोके येऊन करंजी छान खुसखुशीत अशी तयार होते. पण या प्रोसेसला बराच वेळ जातो, म्हणून मी इथं काय करते, एक सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगते. जवळपास माझ्याकडे खलबत्ता वरुठा नव्हता 5-6 वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं. त्या वर्षीच्या दिवाळीला करंजीसाठी वापरत होते मी या ट्रिक्स, ती आज तुमच्यासोबत शेअर करते. तर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे. एकाच वेळेला खूप जास्त नाही घालायचं, अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि याला पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आणि हे पहा, पीठ अगदी मऊसूत झालंय, अगदी लोण्यासारखं, पण अजिबात सैल सुद्धा पडलेलं नाहीये. संपूर्ण पीठ याच पद्धतीने आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर साधारण 3 टप्प्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मी सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं. आता याला थोडंसं मळून घेऊ. तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्याचा वापर करून हे पीठ मळून घेतलं ना तरी चालेल. याला पुन्हा एकदा मळून मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. यातला एक गोळा घेऊयात आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचंय, म्हणजे ते कोरडं होणार नाही. आता एका गोळ्याची अशी लाठी करायची आहे आणि त्याचे 1-1 इंचाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. म्हणजे मग सगळे गोळे एकाच आकाराचे तयार होतात आणि करंज्या सुद्धा एकसारख्या तयार होतात. यातला एक गोळा घेऊयात आणि उरलेले गोळे आपण झाकून ठेवायचे, म्हणजे ते सुद्धा सुकणार नाहीत. आता हा गोळा पुरीच्या आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचा आहे. याला मी थोडंसं कोरडं पीठ लावलेलं आहे, अगदी थोडं लावायचंय, खूप जास्त सुद्धा लावू नका. फार जाड नाही किंवा खूप पातळही नाही, अशी याची पात आपण लाटून घेणार आहे. तर साधारण पुरी असते त्या आकारामध्ये मी इथं पाती लाटून घेतलेली आहे. आता जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ते पारीच्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय. सारण भरून घेतलं, आता बोट पाण्यामध्ये बुडवायचंय आणि याच्या कडेला असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. दूध वापरलं तरी चालेल, म्हणजे मग कडा अगदी व्यवस्थित एकमेकाला चिकटल्या जातात आणि करंजी तेलात तळत असताना ती सुटत नाही. आता अर्धा भाग दुमडून याला कडेने असं व्यवस्थित दाबून प्रेस करायचंय. आता तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर त्या साच्यामध्ये तुम्ही या करंज्या बनवल्यात तरी चालतील, म्हणजे सगळ्या अगदी एकसारख्या तयार होतात. पण आता साचा नसेल तर काय करायचं, तर असा फोर्क घ्यायचा आहे आणि फोर्कच्या साह्याने कडेने याला या पद्धतीने अशी नक्षी करायची, म्हणजे अगदी साच्यात केल्यासारख्या या करंज्या दिसतात. पहा किती सुंदर सुरेख आपली करंजी तयार झाली. याच पद्धतीने बाकीच्या करंज्या सुद्धा करून घ्यायच्या. पण आता तुमच्याकडे साचाही नसेल किंवा फोर्कही नसेल किंवा अशी नक्षी तुम्हाला करायची नसेल तर काय करायचं, तर आणखीन एक पारी मी इथं लाटून घेतलीये. यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे अर्ध्या भागामध्ये सारण भरून घेऊ. पाण्याच्या बोटाने याला कडेला पाणी लावून घ्यायचंय. कडा एकसारख्या व्यवस्थित दुमडून घ्यायचेत आणि मग यानंतर अंगठ्याने आणि त्याच्या साईडच्या बोटाने अशी याला मुरड घालायची. मुरड घालत असताना पीठ थोडंसं बाजूला ओढायचं, त्याला चिमटीने दाबायचं आणि फोल्ड करायचं.
पीठ थोडंसं बाजूला ओढायचं, चिमटीने प्रेस करायचं आणि त्याला फोल्ड करायचं. या पद्धतीनं अशी याला मुरड घालून घ्यायची. मुरड घातलेले ही करंजी किंवा हे कानुले खायला अप्रतिम लागतात आणि पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. दिसायलाही अगदी सुरेख दिसतात. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा ज्या पद्धतीने करायला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता. तर इथं मी थोड्या करंज्या फोर्कच्या साहाय्याने अशी नक्षी करून करणार आहे, तर थोड्या करंज्यांना अशी मुरड घालणार आहे. याच पद्धतीने बाकीच्या करंज्या सुद्धा करून घेईन. तर इथं सुरुवातीला मी 4 करंज्या करून घेतल्यात. एवढ्याच पहिल्यांदा तळून घेऊ. तळण्यासाठी इथं मी तेल मध्यम गरम करून घेतलंय. आता मध्यम म्हणजे काय, तेल गरम झालं की यामध्ये छोटासा कणकेचा गोळा सोडायचा आहे. पहा, याला थोडे थोडे बबल्स येऊन सावकाश हा वरती तरंगून आला, म्हणजे तेल मध्यम गरम आहे. आता जितकं तेल घेतलं असेल त्यामध्ये जेवढ्या करंज्या बसतील तेवढ्या करंज्या यामध्ये सोडून घ्यायच्यात. तर मी सुरुवातीला फक्त 2च करंज्या सोडल्यात, एवढ्याच तळून घेऊ. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती ही करंजी आपल्याला वरून तेल सोडत तळून घ्यायची. पहिल्या अर्धा सेकंदात करंजी सेट झाली की करंजी पलटून घ्यायची, म्हणजे मग करंजीचं जे पोट असतं ते दोन्ही बाजूने एकसारखं फुगतं आणि मग करंजी उलट-पलट करून आपल्याला तळता येते. मध्यम आचेवरती मी हलका तांबूस रंग येईपर्यंत करंजी तळून घेतली. याला तेल निथळून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीच्या करंज्या सुद्धा तळून घेऊया. तर इथं पहा, मी सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. काय सुरेख दिसतायत. मी हलक्या तांबूस रंगावरती तळून घेतलेत. तुम्हाला हवं तर आणखीन थोडासा जास्त रंग काढून तळून घेतल्यात तरी चालतील. करंजी तुम्ही बघू शकता, एकूण एक करंजीला भरपूर पोके आलेले आहेत. छान खुसखुशीत झालेली आहे. आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला येत असेल. यातली एक करंजी मी तुम्हाला फोडूनही दाखवते. हे पहा, वरून छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि आतून रसदार अशी करंजी आपली तयार झाली. गरम गरम असताना करंज्या पटकन डब्यात भरू नका. थोड्याशा गार होऊ द्या आणि मग डब्यात भरून ठेवा. 5 ते 6 दिवस आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. या नारळी पौर्णिमेला या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या नक्की करून बघा, खाऊन बघा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद. आणि हो, लक्षात आहे ना, आपलं तर ठरलंय खायचं प्यायचं निवांत राहायचं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे.